पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। नव्यानं पुनर्मूल्यांकन पद्धतीमध्ये केलेला बदल रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। विद्यापीठाने केलं पाहिजे। सोबतच जी जाचक नियमावली संघटनांच्या आंदोलनांच्या बाबतीमध्ये विद्यापीठाने घोषित केली आहे की जाचक नियमावलींचं परिपत्रक विद्यापीठाने मागे घेतलं पाहिजे। जे छायांकित प्रत म्हणजे फोटोकॉपी विद्यार्थ्यांना आता 200 रुपयाला मिळते ती फक्त 100 रुपयाला या ठिकाणी मिळाली पाहिजे। विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून विद्यार्थी केंद्रित कारभार या कुलगुरूंनी चालवला पाहिजे, अन्यथा त्यांनी राजीनाम्याची तयारी केली पाहिजे। पाहतो हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता मुख्य गेट समोर ठाण मांडून बसलेले आहेत आणि आपल्या मागण्यावरती ठाम आहेत। प्रामुख्याने मुलींना मोफत शिक्षण मिळावं याचा जो GR आहे तो शासनाने काढलाय, मात्र विद्यापीठ त्याबद्दल अंमलबजावणी करत नसल्याने आक्रोश पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आणि महाविद्यालयामध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळावं अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे त्यांचं आंदोलन आहे आणि परीक्षेचा निकाल वेळेत लागावा अशी मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन आहे पुण्यामध्ये आणि हे विद्यार्थी बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि नव्यानं पुनर्मूल्यांकन पद्धतीनं केलेला बदल हा रद्द करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे।